दिवसभरातली एक मोठी बातमी. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रयत्नामुळे नाशिकमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू झालेले आहेत. पोलिसांच्या गाड्यांसोबतच एसटी बसेसची देखील संतप्त जमावाने तोडफोड केली आहे. त्र्यंबकेश्वरच्या तळेगावात अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाकडूनच बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल रात्री ही घटना समजल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीच्या घराची तोडफोड केली. काही वाहनं देखील जाळली. काल रात्रीच या प्रकरणाची धग जाणवायला लागली होती. काही काळ लोकांनी मुंबई आग्रा महामार्ग देखील रोखून धरला होता. आता पुन्हा एकदा लोकांनी रस्त्यावर उतरून अनेक रस्ते रोखून धरले. संतप्त जमावाने पोलिसांच्या गाड्याही पेटवून दिल्या, तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान आरोपी अटकेत असून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तळेगावमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि लोकांना शांततेचं आवाहन केलं. सध्याच्या घडीला या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय. या दृश्यांमध्ये पोलिसांच्या काही वाहनांची जाळपोळ, रस्ता रोको देखील करण्यात आलाय आणि ट्रॅफिक जॅम. सागर वैद्य आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तर सागर, आत्ताची काय स्थिती आहे, कशा प्रकारे पावलं टाकण्यात येत आहेत हा संपूर्ण प्रकार कंट्रोल करण्याच्या दृष्टीने? अश्विन, खरं तर या घटनेनंतर आज सकाळपासून संपूर्ण नाशिक जिल्हा जो आहे तो धुमसतोय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. विशेषतः नाशिक त्र्यंबक रस्ता जो आहे, जिथे तळेगाव येतं, त्या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता काल रात्रीपासून बंद आहे. अनेक वाहनांवर दगडफेक करणं, त्यांच्या जाळपोळ, तोडफोड अशा घटना ज्या ह्या सातत्याने सुरू आहे. केवळ नाशिक त्र्यंबक रस्ता नाही तर मुंबई आग्रा महामार्ग जो आहे हा सुद्धा साधारणतः काल रात्री 11 वाजेपासून काही अपवाद वगळता पूर्णपणे बंद आहे. आता सुद्धा शहरातल्या अनेक भागात आडगाव असेल, सिडको असेल किंवा महामार्ग असेल, या ठिकाणी बसेसची तोडफोड झाल्याची माहिती येते. धक्कादायक बाब म्हणजे आज सकाळी ज्यावेळेस गिरीश महाजन या सगळ्या पाहणी करायला गेले, तिथे त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्याच्यानंतर त्यांचा ताफा निघून गेल्यानंतर आयजीच्या गाडीची तोडफोड जमावाकडनं करण्यात आली. यानंतर संतप्त जमावाने 3 पोलीस गाड्यांना पेटवलं आणि त्याच्यानंतर पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, अश्रुधुराचा वापर करावा लागला आणि मग जमाव जो आहे तो कंट्रोलमध्ये केला गेला. परंतु असं असलं तरी सुद्धा ही काही वेळाची शांतता आहे. अधूनमधून रस्त्यावर वेगवेगळे गट येत आहेत, बसेसवर दगडफेक करतायत, अनेक भागांमध्ये बंद पाळला जातोय. अगदी घोटी, इगतपुरी, ओझर, निफाड आणि कसमादे पट्टा सुद्धा जो आहे त्या ठिकाणी हा सगळा तणाव पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे पोलिसांनी जे आहे ते अजूनही सबुरीचं धोरण घेतलंय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अजूनही जमावाला चर्चेने शांत करण्याकडे पोलिसांचा कल आहे. अपवाद वगळला तळेगावचा, त्या ठिकाणी फक्त बळाचा वापर केला गेला आणि अन्य माध्यमातून अनेक मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी, युवकांशी बोलणं सुरू आहे. अगदी थोड्या वेळापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी युवकांच्या एका मोठ्या गटाला इथं निमंत्रित केलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांच्या शंकांचं निरसन केलं. विशेष म्हणजे अश्विन, एक गोष्ट अगदी महत्वाची सांगू इच्छितो की अनेक सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहे. वेगवेगळ्या चुकीच्या माहिती त्या मुलीच्या संदर्भातल्या किंवा पालकमंत्री किंवा सरकारच्या विरोधातल्याही पसरवल्या जात आहेत आणि त्याच्यातनं वातावरण बिघडवण्याचा काही लोक प्रयत्न करताय का, अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते. त्याच्यामुळे या सगळ्या शंकांचं निरसन पालकमंत्र्यांनी आता मराठा संघटनाच्या युवकांशी बोलून केलं, त्यांच्या शंकांचं निरसन केलं. आणि विशेष घोषणा म्हणजे कोपर्डीला ज्या पद्धतीने 90 दिवस लागले तशी इथे घटना घडणार नाही. 1 महिन्याच्या आत या सगळ्या घटनेची चार्जशीट दाखल केली जाईल आणि उज्ज्वल निकम हे असतील अशा पद्धतीचं माहिती जी आहे ती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आता काही क्षणापूर्वी मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिलंय. त्याच्यामुळे अपेक्षा आहे की योग्य ती खरी माहिती सोशल मीडियातनं जाईल, माध्यमांमधून जाईल आणि लोकांमध्ये गैरसमज न पसरता या सगळ्या घटनेचा जो राग आहे तो व्यक्त करताना काळजी घेतली जाईल. विशेषतः सर्वसामान्यांना खूप त्रास होतोय. कालपासून नाशिक आग्रा किंवा मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे ठप्प पडलाय. तासनतास लोक आपापल्या वाहनांमध्ये बसलेले आणि ज्या पद्धतीची तोडफोड आणि दगडफेक सुरू आहे त्याच्यामुळे प्रवासी सुद्धा घाबरलेले आहेत. अनेक लोकांचे तसे फीडबॅक जे आहेत ते सरकारला, मीडियाला आणि आपापल्या नातेवाईकांना सुद्धा येत आहेत. 5-5 तास लोक जे आहेत ती रस्त्यावर खोळंबून पडलेले. त्याच्यामुळे निश्चित प्रशासन या विषयात आता गंभीर आहे, कारवाई करते, परंतु बळाचा वापर करण्याची इच्छा पोलिसांची नाही असं एसपींनी स्पष्ट सांगितलं. अजूनही चर्चेच्या माध्यमातून या युवकांशी आणि इतर लोकांशी संपर्क साधला जातोय आणि जी घटना घडली तिच्यातल्या आरोपीला योग्य ती शिक्षा लवकरात लवकर दिली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सरकारतर्फे दिलं जात आहे. अश्विन. सागर, जसं तू सांगितलं मुंबई आग्रा हा जो मार्ग आहे तो ठप्प आहे, काही प्रमाणात अधूनमधून चालू होता मात्र आता ठप्प आहे. अन्य कोणते रस्ते आहेत जिकडे या सगळ्याचा परिणाम झालेला बघायला मिळतोय?
औरंगाबाद नाशिक जो महामार्ग आहे जिथे येवला आणि निफाड आणि इतर तालुके येतात त्या ठिकाणी सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेळेस रास्ता रोको झालेले आहे. तिथे सुद्धा वाहतुकीचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये द्वारका चौकामध्ये 2-3 गटांनी वेगवेगळेच येऊन तिथेही रास्ता रोको केला. त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याशी जोडणारी जी वाहतूक आहे ती काही काळ ठप्प होती. इतकंच नाही तर कसमादे पट्ट्यामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये लहान मोठी आंदोलनं जी आहेत ती होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे संपूर्ण परिसर म्हणजे नाशिक आग्रा महामार्ग, नाशिक मुंबई, नाशिक औरंगाबाद, नाशिक त्र्यंबकेश्वर आणि नाशिक सुरतचाही काही भाग असा जो आहे तिथली वाहतूक जी आहे ती या सगळ्या आंदोलनांमुळे प्रभावित झाली आहे. अश्विन, सागर, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.